नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा आणि अक्षय एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात आणि अक्षय हा रमाचा केस घेणार तेवढ्यात दरवाजावर टकटक असा आवाज येतो. तर अक्षय आणि रमा खूपच घाबरतात. तर अक्षय म्हणतो की नक्की ती चिचुंद्री असणार, त्यामुळे रमा तू एक काम कर, तुझा मूड आहे ना तो चेंज कर, रडण्याचे नाटक कर, कारण असे दाखवायचे की आपले तर खूप भांडण झालेले आहे. तेव्हा लगेच रमा ही रडण्याचे नाटक करून बेडवर बसलेली असते. तर अक्षय दरवाजा उघडतो तर सीमा असते. तर अक्षय सीमाला हळूच आवाजात म्हणतो की आई, आपला जो काही प्लॅन आहे तो रमाला माहिती नाही, त्यामुळे तू आणि आपण हे सर्व नाटक करतो हे रमाला माहिती नाही, त्यामुळे तू जरा. तर सीमा म्हणते की हो, आणि रमाजवळ येते आणि रमाला विचारते की रमा काय झाले, का रडतेस. रमा नाटक करत म्हणते की काय करू आई, आता हेच माझं नशीब आहे, रडणार नाही तर काय करणार. तेव्हा सीमा अक्षयकडे बघते आणि अक्षय सीमाला खुणावतो. तेव्हा सीमा ही म्हणते की नेमकं हिला काय झाले, का रडतेस, उत्तर द्या कोणीतरी मला. तेव्हा रमा म्हणते की आई, हे कसे वागतात हो माझ्याशी. तेव्हा सीमा ही मुद्दाम अक्षयला म्हणते की अरे अक्षय, मला तुझे हे वागणं अजिबात पटत नाही. ते रेवाच्या पुढे पुढे करत असतो आणि रमाला कायम का रडवण्याचा प्रयत्न करतो रे तू. अक्षय म्हणतो की इनेच मला रेवाची काळजी घेण्यासाठी सांगितले, तिचे डोहाळे पुरवायचे सांगितले, मग बायकोची मला ऐकावीच लागते, म्हणून मी रेवाच्या इतक्या पुढे पुढे करत असतो. रमा म्हणते की नाही, हे खोटं बोलतात, मी असे यांना काहीच सांगितलेले नाही. तेव्हा अक्षय म्हणतो की काय नाटक करते ग रमा, त्या दिवशी तर सर्वांसमोर तू मला रेवाची काळजी घेण्यासाठी सांगितले. रमा म्हणते की मी तुम्हाला सांगितले, पण मला माहिती नव्हते की तुम्ही खरंच तिची काळजी घेता, आणि हे असे करून मी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. तेव्हा अक्षय म्हणतो की हो, घेतलीस ना, आणि ती बिचारी प्रेग्नेंट आहे, तुम्ही तर तिची काळजी घेणारच नाही, मग अशा परिस्थितीत तिची काळजी कोणीतरी घ्यायला हवीच ना. तेव्हा रमा आणखीन रडण्याचे नाटक करते आणि आई, बघितलेस का, माझ्यासमोर सुद्धा हे असे बोलतात, मग मी रडू नाही तर काय करणार. अक्षय म्हणतो की रमा प्लीज, आणखीन काही रडू नको, माझ्या डोक्याचा पूर्णपणे तू मंडई करून टाकली, आणि तू जर रडायची थांबली नाही तर मी सकाळीसुद्धा आईस्क्रीम खाण्यासाठी निघून जाईल. रमा म्हणते की हो जा ना, तुम्ही तिच्याशीच गुलुगुलू गप्पा करा आणि तिच्याबरोबरच राहा. असे हे सर्व अक्षय आणि रमाचा प्लॅन चालू असतो. तेव्हा अक्षय जायला निघतो तर सीमा म्हणते की अक्षय प्लीज, एक मिनिट तरी ऐकणारे. अक्षय ऐकत नाही आणि हसतच तो बाहेर येतो. तेव्हा सीमा रमाला म्हणते की मला खरंच अक्षयचे हे वागणे नाही पटत. तेव्हा रमा आणखीनच रडण्याचे नाटक करून माझ्या नशिबात काय काय लिहून ठेवले, मला माहिती नाही आता यापुढे काय होणार. अक्षय इकडे बाहेर खूप हसत मनात म्हणत असतो की आई आणि मी नाटक करतो हे रमाला माहिती नाही, आणि मी आणि रमा नाटक करतो हे सुद्धा आईला माहिती नाही, आणि आता तर खूप गंमत येईल, नेमकं मधल्या वेळी नेमकं नाटक कोण करते हेच कुणाचे समजणार नाही, असे अक्षय आपल्या मनाशी विचार करून खूप हसतो. तेवढ्यात अक्षयच्या मोबाईलवर मंगला मावशीचा कॉल येतो आणि मंगला मावशी अक्षयला सांगते की म्हणजे पंकज काका हे 2-3 दिवसापासून घरी नाही, पोलिसामध्ये सुद्धा गेले होते, परंतु ते असेच सांगतात की तुमचा नवरा गायब होत असतो, येईलच. आणि जेव्हापासून हे घरात नाही तेव्हा मी रमाला सुद्धा कॉल केला होता, रमाला तुम्हाला काहीतरी ती म्हटली का. तेव्हा अक्षय म्हणतो की हो, रमाने मला सांगितले होते, परंतु घरात खूप गोंधळ चालू असल्यामुळे आम्ही सर्व हे विसरलो. तेव्हा मंगला मावशी म्हणते की कावेरीसुद्धा ऐकूनच घेत नाही, कुणीच ऐकून घ्यायला तयार नाही, त्यामुळे जावे बापू मी तुम्हाला कॉल केला. मंगला मावशी म्हणते की कुठे असतील, काय करत असतील. तेव्हा अक्षय म्हणतो की तुम्ही जराही काळजी करू नका, आम्ही लगेच तिकडे येतो. तर अक्षय फोन ठेवतो. तेवढ्यात रमा बाहेर येते आणि रमा ही अक्षयला म्हणते की तुम्ही मला आईसमोर असे एकटीला सोडून का आलेत, त्यांच्या प्रश्नाला काय उत्तर द्यायची ते मला समजत नाही. तेव्हा अक्षय रमाला म्हणतो मंगला मावशीचा कॉल आला होता आणि पंकज काका अजूनसुद्धा घरी आलेले नाहीत. ते ऐकून रमा म्हणते की हो, त्या दिवशी मंगला मावशीने सुद्धा मला फोन केला होता, परंतु मी सर्व विसरून गेले, आणि मी इतकी बेजबाबदार कशी होऊ शकते म्हणून ती स्वतःला दोषी ठरवत असते.
असते तेवढ्यात शशिकांत हा दरवाजा उघडून रमा आणि अक्षयचे बोलणे ऐकू लागतो. अक्षय रमाला समजावत असतो की तू आता इतक्या वेळी पॅनिक होऊ नको, आपण लगेच तिकडे जाऊ. आणि पंकज काका नेमकं कुठे गेले असतील. तर शशिकांत हा मनाशी म्हणत असतो तो तर आता कधीच घरी येणार नाही, डायरेक्ट तो आता देवाघरी जाणार. असे बोलून शशिकांत रूममध्ये येतो आणि त्याच्या गुंडांना फोन लावून तो पंकज आहे ना त्याला मारण्यासाठी सांगतो. तेव्हा ते गुंड म्हणत असतात की आओ रस्त्यातच आहे आणि थोडी रिस्क घ्यावी लागते, त्यामुळे थांबावे लागते. आणि हे बेन आहे ना पळण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे आम्हाला जरा रिस्कीने करावे लागते. त्या पंकजने मला खूप त्रास दिलेला आहे, कुठल्याही परिस्थितीत तो सुटता कामा नये, कारण त्या रमाला मला चांगला धडा शिकवायचा आहे. असे जेव्हा शशिकांत गुंडाला सांगत असतो तर रमाकांत चोरून हे सर्व बोलणे शशिकांतचे ऐकतो. तेव्हा ते गुंड विचारतात की आओ रमा कोण. तेव्हा शशिकांत म्हणतो की तुम्हाला जे काम सांगितलेले आहे ते व्यवस्थित करा, बाकी काही करू नका. रमाकांत काका विचार करतात की हे रमाला सांगायलाच हवे, म्हणून ते रमाला लगेच फोन लावण्याचा प्रयत्न करत असतात. कारण रमा आणि अक्षय हे कावेरीच्या घरी इकडे आलेले असतात. तर इकडे अक्षय कावेरी आणि मंगलमावशीला समजावत असतो, तर रमा ही कुणाला तरी फोन लावण्याचा प्रयत्न करत असते. मंगला मावशी म्हणत असते की कितीही दारू पेले तरी ते मला फोन करत असतात, म्हणून कावेरी आणि मंगला मावशी टेन्शनमध्ये येतात. तर अक्षय रमाला विचारतो की पंकज काकाचा फोन लागतो की नाही. तेव्हा रमा म्हणते की नाही, तो फोन बंद सांगतात. मंगला मावशी रडत म्हणते की त्यांचा फोन कधीही बंद नसतो, कुठे जरी असले तरी एक फोन ते करतच असतात. अक्षय म्हणतो की फोनची बॅटरी संपली असेल, तुम्ही इतक्या टेन्शनमध्ये नका घेऊ. तेवढ्यात रमाच्या मोबाईलवर रमाकांत काकांचा कॉल येतो. तर अक्षय म्हणतो की काय विचारतात. तेव्हा रमाकांत काका म्हणतात की तू आत्ताच इतक्यात शशिकांत मुकादमचे नाव घेऊ नको, कारण त्यांनीच पंकज काकाला कुठेतरी पाठवण्याचा ते प्रयत्न करतात आणि पंकजला त्यांनीच गायब केले. तर रमाला सुद्धा धक्का बसतो, परंतु रमा ही स्वतःला सावरते. तर अक्षय विचारत असतो की काय झाले, काय म्हणतात रमाकांत काका. तेव्हा रमा म्हणते की काही नाही, घरात काहीतरी सापडत नव्हते म्हणून त्यांनी कॉल केला, असे मुद्दाम ती खोटं सांगते. मंगला मावशी रडायला लागते आणि काही घातपात वगैरे झाला नसेल ना असे म्हणते. तर कावेरी म्हणते की अगं काय बोलतेस मंगला, असे नको बोलू. तर अक्षय मंगला मावशीला धीर देतो, ते जिथे कुठे असतील तेथे आपण त्यांना शोधून घेऊन येऊयात. त्यानंतर इकडे ते गुंड दारू पित असतात आणि समोर टेम्पोमध्ये त्यांनी पंकज काकाला बांधून ठेवलेले असते. तर पंकज काका ओरडत असतात. तर तो जो गुंड असतो तो तोंडाला जे बांधलेले असते ते सोडतो आणि पंकजला विचारतो की काय झाले. तेव्हा पंकज म्हणतो की अहो साहेब, पाणी तरी पिण्यासाठी द्या, कारण नरड्याला खरंच खूप अशी म्हणजे कोरड पडली. तेव्हा तो माणूस म्हणत असतो की अरे तुला जर पाणी पिण्यासाठी दिले तर तुला सारखे जावे लागणार. तेव्हा पंकज म्हणतो की मी दाबून ठेवणार, मी नाही जाणार, पण प्लीज मला पाणी पिण्यासाठी द्या. पंकज त्या गुंडांना म्हणत असतो की मरणाऱ्या माणसाची शेवटची इच्छा पूर्ण करायची असती, त्यामुळे तुम्ही माझा मोबाईलसुद्धा फेकून दिला. मग तुमच्या मोबाईलमध्ये मला फक्त एकदा माझ्या भाचीचा फोटो बघून द्या, इतकी फक्त माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. तेव्हा तो गुंड म्हणतो की डोक्यावर पडला की काय, माझ्या मोबाईलमध्ये तुझ्या भाचीचा फोटो कुठून येणार. तेव्हा पंकज म्हणतो की सोशल मीडियावर जे काही बघतात ना ते मला येते, त्यामध्ये मी शोधतो. तो गुंड काही ऐकायला तयार नसतो आणि दारू पिण्यासाठी बसतो. तर पंकज त्याच्या पाया पडतो. आज तुम्ही लोकांच्या सांगण्यावरून हे काम करतात, उद्या तुमच्या सांगण्यावरून लोक काम करतील, अशी तुमच्यावर वेळ येईल, तुमच्या घरामध्ये पैसा येईल, असे अनेक आशीर्वाद देऊन त्यांना लुबटण्याचा पंकज नक्की प्रयत्न करू लागतो. तेव्हा तो दुसरा गुंड म्हणतो की देऊन टाक, याची खूपच कटकट आहे. तेव्हा तो गुंड आपल्या खिशातून मोबाईल काढतो आणि पंकजच्या हातामध्ये तो मोबाईल देतो आणि ते गुंड दारू पिण्यासाठी तयार म्हणजे चालू असते त्यांचे दारू पिणे. तेवढ्यात पंकज काका हे रमाच्या मोबाईलवर लोकेशन पाठवतात आणि लगेच इकडे रमा म्हणते की मला पंकज काकांनी लोकेशन पाठवले वाटते, कारण तेथे पी अक्षर आहे आणि हा अननोन नंबर आहे. अक्षय म्हणतो की थांब मी फोन करून बघतो. रमा म्हणते की नाही, त्यांना समजेल की आपल्याला लोकेशन कळले, त्यामुळे तुम्ही प्लीज फोन लावण्याचा प्रयत्न करू नकास. तेव्हा रमा म्हणते की प्लीज तुम्ही माझं ऐका. आणि तिला जेव्हा नयनाला शशिकांतने बांधून ठेवलेले असते आणि नयनाने रमाच्या मोबाईलवर जे लोकेशन पाठवलेले असते ते क्षण रमाला सर्व आठवतात
आणि शशिकांतने जेव्हा त्या गुंडांना नयनाच्या मानेवरून सुरी फिरवण्यासाठी सांगितलेले ते क्षण रमाला आठवतात. रमा खूपच घाबरते आणि ही वेळ पंकज काकावर येऊ नये म्हणून रमा लगेच अक्षयला म्हणते की चला आपण लगेच निघूयात. तर मंगलमावशी रडायला लागते आणि कुठे काय असे ती म्हणते. तर रमा म्हणते की मावशी तू टेन्शन घेऊ नको, आम्ही काकांना घेऊन घरी सोबतच येऊ. मंगला खूप रडत असते. तर रमा कावेरीला तिची काळजी घेण्यासाठी सांगून रमा आणि अक्षय लगेच गाडीतून त्या लोकेशनवर येतात. त्यानंतर संध्याकाळ होती. तर ते गुंड पंकज काकाला एका ठिकाणावर घेऊन येतात आणि गाडीतून खाली उतरवतात. त्या मुकादमाने तुला अशा ठिकाणी पाठवण्याची सोय केली आहे की तेथे गेल्यानंतर तुला काय काय काम करावे लागतील हे माहीतसुद्धा नाही. तुला आता लगेच बोटीतून मलेशियाला पाठवण्यात येईल. तर पंकज घाबरलेला असतो. पंकज त्यांना म्हणतो की मला प्लीज टॉयलेटला जाऊन द्या. तेव्हा ते गुंड म्हणत असतात की बॉसने आम्हाला तुला कुठेही जाऊन देण्याची धमकी दिलेली आहे, त्यामुळे आम्ही तुला कुठेही सोडणार नाही. तेव्हा तो दुसरा गुंड म्हणतो की भाई हा येथेच घाण करील, याला जाऊन द्या. तेव्हा तो दुसरा गुंड पंकज काकाला टॉयलेटला घेऊन जातो. त्यानंतर इकडे रमा आणि अक्षय त्या लोकेशनवर गाडीतून येत असतात आणि अक्षय रमाला विचारतो की पंकज काकाचे एवढ्यात कुणाशी भांडण वगैरे काही झाले होते का. रमा काही उत्तर देत नसते. तेव्हा रमा मात्र आपले बोटं हे कडकड मोडत असते. अक्षयला खूप राग येतो. अक्षय म्हणतो की प्लीज तुझे जर बोटे मोडायचे झाले असेल तर माझे सुद्धा मोड, गाडी आपोआप जाईल. तेव्हा रमा म्हणते की अहो का चिडचिड करता, आणि ही गोड शेंगदाण्याची चक्की आहे, एकदा खाऊन घ्या. म्हणून रमा ती चक्की अक्षयला खाण्यासाठी देते. तेव्हा अक्षय प्रेमाने रमाला म्हणतो की किती काळजी घेते ग रमा, आणि तू जर नसली तर माझं कसे होईल असा विचार करून तो हसतो आणि रमाला सुद्धा ती चक्की खाण्यासाठी देतो. तेव्हा रमा ती चक्की खाते आणि परत अक्षयला देते. अक्षय तिला सॉरी बोलतो आणि अक्षय रमा त्या लोकेशनवर येऊन पोचतात. तर इकडे पंकज काका हा टॉयलेटवरून येतो. तर तो गुंड हा पंकज काकाची कॉलर धरत त्याला धमकावतो की त्या शशिकांत मुकादमाशी तू कशाला पंगा घेतलास रे, त्याची फूड इंडस्ट्रीची कंपनी ही फक्त दाखवण्यासाठी आहे, त्याचा खरा धंदा तर वेगळाच आहे. पंकज त्या गुंडांना विचारतो की कसला धंदा आहे त्यांचा. तेव्हा तो गुंड म्हणतो की आता तुला सांगितले तरी काही फरक पडणार नाही, त्यामुळे तू असंच जाणार इकडे. पंकज म्हणतो की हो मग सांगा ना त्यांचा धंदा कसला आहे. तेव्हा तो गुंड म्हणतो की ड्रग्सचा. तेव्हा पंकज काका तर खूपच डोक्यालाच हात लावतो आणि खरंच बापरे असे म्हणायला लागतात. तेव्हा लगेच शशिकांत मुकादम असे जोरात ओरडतो. तेव्हा ते गुंड म्हणतात की कुठे शशिकांत मुकादम, आणि पंकज लगेच तेवढ्यात पळण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा तो गुंड लगेच पंकजच्या पायाला दगड फेकून मारतो. तर पंकज काका हे खाली पडतात आणि ते परत पंकजला बांधतात आणि याला गाडीत टाकण्याची म्हणजे त्या गुंडांना सांगतात. आणि याने खूप आपल्या डोक्याचा बाजार करून ठेवला, त्यामुळे बाटली घेऊन ये, आपण रात्रभर येथेच राहू आणि सकाळी याला जहाजामध्ये फेकून देऊ. आणि पुन्हा त्याला गाडीमध्ये बांधून ठेवतात. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अक्षय त्या लोकेशनवर येऊन पोहोचलेला असतो आणि त्या टेम्पोजवळ तर ते गुंड तेथे पत्ते खेळत असतात आणि दारू पित असतात. तर अक्षय हा टेम्पोट डोकावून गुपचूप बघतो आणि त्याला समोर पंकज काका दिसतात. तर अक्षयला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा तो गुंड अक्षयला बघतो आणि विचारतो की काय लागते. तेव्हा आता अक्षय पंकज काकाला या गुंडांच्या तावडीतून कसे सोडवणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.